बुलेटिनमध्ये सुरुवातीला आपण पाहूया 3 लक्ष वेधून घेणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या। पहिली लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे सोयाबीन शेतकऱ्यांच्या चिंतेसंदर्भातली। सोयाबीन खरेदीबाबत सरकारनं आता हात वर केल्याचं चित्र दिसतंय। अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीन खरेदी केंद्रही बंद झालेत आणि त्यामध्ये साठवणुकीसाठी गोदामं नसल्यामुळे नवीन गोदामांचा शोध सुरू असल्याचं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलंय। त्यामुळे साठवणुकीसाठी गोदामं नसल्यानं खरेदी बंद करण्यात आल्याचं हे चित्र आहे। त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये आता आणखी वाढ झाली आहे। दुसरी लक्ष वेधून घेणारी बातमी आहे ती म्हणजे अपात्र लाडक्या बहिणींसंदर्भातली। सरकारनं नुकतेच 5 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलं असताना आता त्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे। इकडे पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक अपात्र लाडक्या बहिणी असल्याचं समोर आलंय। आयकरच्या यादीनंतर अपात्र ठरवण्याबाबत आता निर्णय होणार आहे। आणि तिसरी महत्त्वाची लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे नवी मुंबईतल्या कचरा कोंडी संदर्भातली। नवी मुंबई महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी संपावर जाणार आहेत आणि 5000हून अधिक कंत्राटी कर्मचारी आजपासून संपावर गेलेत। त्यामुळे वेतनासह विविध मागण्यांसाठी कर्मचारी संपावर आहेत। शहराची कचरा कोंडी यामुळे निर्माण होण्याची शक्यता आहे। या 3 महत्त्वाच्या लक्षवेधी बातम्या आपण पाहणार आहोत। आज काय विशेष या आमच्या बातमीपत्रामध्ये सोयाबीन खरेदी केंद्र सध्या बंद आहे, साठवणुकीसाठी गोदामं नाहीयेत या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक अपात्र लाडक्या बहिणी आहेत ही बातमी आपण पाहणार आहोत आणि नवी मुंबईमधून एक महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत।